नमस्कार, केस मीडिया या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। अधिवेशन म्हटलं जनसामान्यातील अनेक व्यक्ती हे विधानसभेवर या अधिवेशनाच्या काळावर आपल्या रास्त मागण्यासाठी मोर्चे काढत असतात, आंदोलने करत असतात, कोणी उपोषणाला देखील। परंतु गेल्या 12 वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालक या पदावर काम करणारा, डिजिटल इंडियाला साकार करणारा, आधुनिक भारताची व तंत्रज्ञानाची जोड मिळवून देणारा युवक हा आज अधिवेशनावर आपल्या रास्त मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होता। संगणक परिचालक यांच्या प्रमुख मागण्या: यावलकर समितीनुसार ग्रामपंचायतीमध्ये पद निर्माण करून त्या संगणक परिचालकांना शासन सेवेत सामावून घेणे, त्याचबरोबर या प्रक्रियेला जर विलंब होत असेल तर त्यांना कमीत कमी किमान वेतन किंवा 20,000 रुपये मासिक वेतन देण्याची मागणी या संगणक परिचालकांची होती। परंतु शासनाने बळजबरीने जो संगणक परिचालक हा शांततेने आपले आंदोलन करीत होता, त्या आंदोलन करताना बळजबरीने पोलीस प्रशासनाचा वापर करून या संगणक परिचालकांचं आंदोलन दडपण्यासाठी त्यांना आंदोलनकार ठिकाणावरून हलविण्याचा आणि अटक करण्याचं महापाप या सरकारने केलं आहे। अशा वेळी संगणक परिचालकांनी या सरकारचा निषेध केला, हाय हाय केली, मुर्दाबादचे नारे केले आणि भविष्यात कधीही भारतीय जनता पार्टीला किंवा सत्तेत असलेल्या सरकारला कधीही मतदान करणार नाही अशी शपथ सुद्धा केली। ज्या संगणक परिचालकांनी अनेक निवेदने दिले, अनेक आंदोलने छेडले, अनेक मोर्चे काढले, तरी सुद्धा या सरकारला पाजर फुटला नाही असा आरोप या संगणक परिचालकांनी यावेळी केले। संगणक परिचालकांना न्याय मिळणार का? संगणक परिचालक जर का एकजुटीने उठला तर जवळजवळ 28,000 संगणक परिचालक रस्त्यावर उतरणार। काय संगणक परिचालकांच्या भावना आहे ते आपण पुढील दृश्यामध्ये बघूया। और अगले साल इसी बीजेपी शासन को उखाड़ फेंकना है आज हमारा निश्चय है। आज माझा परिवार, मी, माझे नातेवाईक, माझा गावकरी यानंतर या बीजेपी कधीही मतदान करणार नाही। आज मी ही शपथ घेतो आणि येणाऱ्या काळात मुर्दाबाद 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 बीजेपी सरकार, मुर्दाबाद बीजेपी सरकार, मुर्दाबाद, हाय 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 सरकार, हाय 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 हाय। या प्रशासनाच्या जुलमी अत्याचाराने आज सामान्य युवा, देशाचा युवा हा अरेस्ट आणि डिजिटल इंडिया साकारणारा हा युवा आज या नालायक सरकारमुळे आज आपल्या या अधिवेशनावर शांततेच्या मार्गाने मागण्या मान्य केल्या आणि मागील 5 दिवसापासून बसलेलं होतं, तरी पण या शासनाला पाजर फुटलं नाही आणि त्यांना बळजबरीचा वापर करून आज आम्हाला इथून अटक करण्यात आलेली आहे। या सरकारचा आम्ही निषेध करतो। असे भंग न करता अगदी अहिंसेच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने आम्ही आपल्या अधिकार न्याय हक्काची लढाई अगदी परवानगी घेऊन सुद्धा आम्ही या ठिकाणी जे आंदोलन पुकारले होते त्या आमच्या आंदोलनाला या शासनाने मोडकळीस करण्याचा प्रयत्न केला आहे, दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आहे। अशा बीजेपीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, सरकार मुर्दाबाद, बीजेपी सरकार, हाय हाय बीजेपी सरकार, हाय हाय बीजेपी सरकार,